आधी रात सैकड़ों पुलिसकर्मी और मध्य प्रदेश के एक गांव में 4 घंटे तक चला ऐसा अभियान जिसने अवैध हथियारों के पूरे नेटवर्क की परतें खोल दी। यही है मध्य प्रदेश के बड़वानी जिले के पार उमरटी की तस्वीर, जहां जलगांव, नासिक और धुले पुलिस ने संयुक्त रूप से अंतर्राज्यीय ऑपरेशन कॉम्बिंग सर्च चलाकर बड़ी कार्रवाई को अंजाम दिया। जलगांव के पुलिस अधीक्षक के प्रत्यक्ष नेतृत्व में 400 से अधिक पुलिसकर्मियों का विशाल दल रात 1 बजे रवाना हुआ और सुबह 4 बजे से 8 बजे तक गांव में सघन तलाशी अभियान चलाया गया। इस अभियान का उद्देश्य था फरार और वांछित अपराधियों की तलाश, अवैध हथियारों के निर्माण और तस्करी पर पूरी तरह रोक लगाना तथा अंतर्राज्यीय अपराधियों के नेटवर्क को ध्वस्त करना। सदर कारवाई ही जळगाव, धुळे आणि नाशिक ग्रामीण या 3 जिल्ह्यांची संयुक्त कारवाई झालेली आहे। जळगाव, धुळे आणि नाशिक या जिल्ह्यामध्ये जे देशी कट्टे सापडलेले आहेत मागच्या काही काळामध्ये आरोपींकडून किंवा गुन्ह्यामध्ये, तर त्याच्यामध्ये असं निदर्शनास आलेलं आहे की मोठ्या प्रमाणामध्ये आणि जवळजवळ सर्व हे जे देशी कट्टे आहेत हे मध्य प्रदेशमधील उमरटी या ठिकाणावरून ते तिथले जे बनवणारे जे लोक आहेत त्यांनी बनवून इकडे विकलेले आहेत। त्याच्यामुळं नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय पुरेकरांनी सूचित केलेले होते की आपण एक संयुक्त सर्च मोहीम राबवावी, जेणेकरून त्यांचं जे ओरिजिन आहे ते सगळं बनवण्याचं आणि आपल्याला जे काही संशयित आरोपी वगैरे आहेत ते आपल्याला ताब्यात मिळू शकतात। तर त्यांच्या सूचनेवरून पोलीस अधीक्षक जळगाव यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवण्यात आलेली आहे। याच्यामध्ये जळगावचे 250 जवळपास मनुष्यबळ, नाशिक ग्रामीणचं 75 आणि धुळे जिल्ह्याचे 75 अंमलदार, तसंच DYSP, ASP नाशिक ग्रामीणचे मालेगावचे, तसंच धुळ्याचे DPO आणि जिल्ह्यातले 6 DPO जळगाव जिल्ह्यातले, तसंच जवळजवळ 12 PI आणि 30 PSI गरजेचे अधिकारी, 8 SCPच्या टीम आणि धुळेची QRT जळगावची QRT, अशा सर्व टीमनी आणि डॉग स्क्वॉड जळगावचं अशा सर्व टीमनी या मोहिमेमध्ये सहभाग घेतलेला होता। रात्री सर्वांना ब्रीफिंग करून 1 वाजता आम्ही सगळ्या टीम रवाना केलेल्या होत्या भरतीसाठी जळगाववरून, आणि साधारण 3-3:30 पर्यंत टीम पोहोचल्या आणि 4 पासून आपण साधारण सकाळी 8 वाजेपर्यंत 4 तास ही सर्च मोहीम राबवलेली आहे। या सर्च मोहीम राबवत असताना आपण जवळपास 40-45 जे संशयित किंवा इसम होते त्यांच्याकडे आपण तिथे चौकशी केलेली आहे। त्याच्यातले 12 इसमांना आम्ही ताब्यात घेतलं होतं। त्यांचे डोजियर आणि त्यांचे सर्व इन्फॉर्मेशन फॉर्म वगैरे भरून घेतलेले आहे, जेणेकरून त्यांचा कुठल्या गुन्ह्यामध्ये सहभाग आहे का याची पडताळणी करता येईल। त्याचप्रमाणे ही कारवाई करत असताना आम्ही कॉर्डिनेट केलेलं होतं संपूर्ण गावाला। तर आपल्या चोपडा ग्रामीण पंचायतीच्या हद्दीमध्ये सदर जे कॉर्डिनेट केलेले होते आपण आपले भाजपचे, त्यांना 2 इसम पळताना मिळून आले आहेत। त्याच्याकडे दोघांकडे पण एक देशी कट्टा मिळालेला आहे, एक राऊंड मिळालेला आहे। त्यांना परत मिळून आपण तिकडे परत शहराचे सर्च। कार्रवाई के दौरान 45 संदिग्ध घरों की तलाशी ली गई, 20 लोगों से गहन पूछताछ की गई और 12 संदिग्धों को हिरासत में लिया गया। सबसे बड़ी सफलता तब मिली जब 2 व्यक्तियों के पास से 2 देशी कट्टे और 4 जीवित कारतूस बरामद किए गए। इतना ही नहीं, पुलिस ने 32 संदिग्ध मोटरसाइकिलें, देशी कट्टे बनाने में प्रयुक्त बड़ी मात्रा में कच्चा माल और सांचे भी जब्त किए। जवळपास 32 सर्च आपण घेतलेले आहेत घरांची, आरोपी आणि साहित्य त्यांची काही मिळते का याच्यासाठी। तर त्याच्यामध्ये 27 संशयित आणि रेकॉर्डवरचे जे गुन्हेगार आहेत तिथले त्यांचे घरांचे सुद्धा आपण जिओ टॅगिंग केलेलं आहे, जेणेकरून गुगल मॅपवरून त्यांच्या घरांचे अंदाज येऊ शकते आणि आपल्या टीमला पण त्यांना तपासता येऊ शकतं। याच्यासोबतच जे साहित्य आहे ते बनवण्याचं मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला मिळून आलेलं आहे। त्याच्यामध्ये जे साचे आहेत पिस्टल बनवण्याचे,
तसंच इतर जे साहित्य आहे लोखंडी साहित्य आणि ते घासण्यासाठी जे त्याचे जे उपकरणं लागतात हे सर्व आपल्याला तिथून मिळून आलेले आहे. अशा प्रकारे ही कारवाई. अभियान के दौरान आधुनिक तकनीक का उपयोग करते हुए 27 फरार और संदिग्ध आरोपियों के घरों की जियो टैगिंग भी की गई, जिससे भविष्य में उनकी गतिविधियों पर प्रभावी निगरानी रखी जा सकेगी. इस पूरे अभियान का नेतृत्व अपर पुलिस अधीक्षक अशोक नखाते ने किया. उनके साथ अनेक वरिष्ठ पुलिस अधिकारी तथा जलगांव, नाशिक और धूले पुलिस के संयुक्त दल ने इस कार्रवाई को सफल बनाया. अंतर्राज्यीय अपराध और अवैध हथियारों के विरुद्ध ये अभियान आने वाले समय में ऐसे अपराधियों के लिए स्पष्ट चेतावनी माना जा रहा है. ब्यूरो न्यूज इंडिया आप तक, मध्य प्रदेश. भंगाळे गोल्ड जलगांव, सोनं खरेदीसाठी विश्वासाचं एकमेव नाव भंगाळे गोल्ड. इंडिया आप तक समाचार, कड़वा लेकिन सच.